आता बातमी परभणीतून. परभणीमध्ये संचारबंदी लागू केली आहे, त्याच्यामुळे इंटरनेट सुद्धा तिथे बंद करण्यात आलेलं आहे असं कळतंय. आतापर्यंत 40 जण या प्रकरणामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेत. एसआरपीएफचं पथक शहरामध्ये तैनात आहे. ही दृश्य आपण बघतोय कालची. एसटी महामंडळाने बस फेऱ्या तिथल्या थांबवल्यात. संविधानाच्या विटंबनेनंतर परभणीमध्ये जोरदार गोंधळ झाल्याचं, खळबळ माजल्याचं आपण बघितलं. आत्ताच्या क्षणाला परभणीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. ठाकरे गटाचे नेते आज परभणीमध्ये जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत, शहरात पाहणी करणार आहेत असं समजतंय. आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी अक्षय मुंडे यांच्याकडून. अक्षय, आज ठाकरे गटाचे नेते तिथे येत आहेत असं समजतंय. या दृष्टीनं नेमकं काय वातावरण सध्या परभणीमध्ये पाहायला मिळतंय? नक्कीच तर परभणीमध्ये जाळपोळ झाल्याची घटना घडल्यानंतर आज परभणीमध्ये एसआरपीएफचे पथक तैनात करण्यात आले आहेत. आज सकाळपासूनच परभणीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षाचे नेते अंबादास दानवे हे आज दुपारी 2 वाजता परभणीचा दौरा करणार आहेत आणि परभणीमध्ये झालेल्या घटनेचा ते आढावा घेणार आहेत. एकंदरीतच पाहता परभणीतली इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासोबतच परभणीमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तर खबरदारीचा उपाय म्हणून एसटी महामंडळ प्रशासनाने आपली बस सेवा बंद ठेवलेली आहे. जेणेकरून बसवर दगडफेक होऊ नये आणि नुकसान होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. जी अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आज जब लोग रास्ते पे उतर गए, लोगों के दिल में ऐसा सोच हो गई कि भाई इसके पीछे कोई और है क्या, ये हादसा हुआ है, सडनली हुआ है, वो आदमी ने सरफिरा है, उन्हें खुद किया है या उसको कोई कराया गया है, ऐसा लोगों के दिल में सोच बन गई। और वहाँ के युवाओं ने, ज़्यादातर युवाओं ने ये आंदोलन भड़क किया। बहुत सारी पथराव हुआ, दुकानों पे हुआ, मकानों पे हुआ, कुछ गाड़ियाँ की तोड़फोड़ हो गई, कुछ जलाए गए। इतना ही नहीं तो कलेक्टर के ऑफिस में कुछ महिलाएं घुसकर कलेक्टर ऑफिस में भी, डीएम के ऑफिस में भी तोड़फोड़ की गई।